श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचारासाठी मोजके दिवस शिल्लक असल्यानं सगळीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत। मात्र आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे आणि मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली। सरोज अहिरे यांनी मागील 5 वर्षात मतदारसंघात विविध प्रकारची विकास कामे केलीत। अहिरे यांना प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मतदारसंघात ठिकठिकाणी त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केलं जातंय। तसेच विविध स्तरातील संघटनांनी देखील अहिरे यांना पाठिंबा दिलाय। तसेच सरोज अहिरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 35 वर्षापासून प्रलंबित असलेल्या जमिनीचा सातबाऱ्याचा प्रश्न सुटल्यानं मतदारसंघातील शेतकरी वर्ग समाधानकारक असून आम्ही सर्वजण सरोज अहिरे यांच्यासोबत असल्याचं यावेळी शेतकरी मतदारांनी सांगितलं। माझं नाव दिलीप दादा कोठुळे। गेले 30-35 वर्षापासून बालाजी संस्थांचं नाव असल्यामुळे सातबाऱ्यावरती त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची का त्यावेळेस जे शेती करत होते, परंतु बालाजी संस्थान असल्यामुळे कुठल्या काही गोष्टी शेतकऱ्यांना करता येत नव्हते। कुठलं बँकेचं लोन घ्यायचं असेल तर ते संस्था NOC कुठे काय बँक मागायची। त्यामुळे सर्वच या विविध गावातले ग्रामस्थ त्या बालाजी संस्थांचं नाव असल्यामुळे कुठल्याही प्रकारची उन्नती करू शकले नाही। तर गेले 35 वर्षाचा प्रश्न जो आमचा आहे, 2019 साली या देवळाली मतदारसंघामध्ये सरोजताई अहिरे ज्यावेळेस आमदार झाल्या त्यावेळेपासून त्यांनी जो सरकारकडे पाठपुरावा केला, त्याच्या अगोदर पण विविध गावातले ग्रामस्थ या पंचकृषीतले सर्व एकत्र मिळून तो लढा चालूच होता। पण 2021 नंतर सरोजताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी बाजू मांडून आणि आज आमच्या जे विविध गावच्या ज्या जमिनीवर सातबाऱ्यावरती जे बालाजी संस्थान होतं नाव होतं ते कमी झालं। त्यामुळे खऱ्या अर्थाने या विविध गावाचा जो आमच्यावर जो अन्याय होत होता तो सरोजताईंनी या ठिकाणी बाजूला केला आणि खऱ्या अर्थाने आम्ही आज आनंदित आहे। याबरोबरच बेलदगाव या ठिकाणी सुद्धा असेच संस्थांचे नाव होते। त्यानंतर मनोली या ठिकाणी पण सर्व असे शेतकरी गेले 15,000 कुटुंब या बालाजी संस्थांमुळे वंचित होते, परंतु आता बालाजी संस्थांचं नाव गेल्यामुळं आम्ही सर्व आनंदात आहे आणि आमची यापुढे निश्चित शेतकऱ्यांची जे काही डेव्हलपमेंट असो काही असो निश्चित शेतकऱ्यांच्या यापुढे भरभराटी होईल। गणपत आप्पाजी कोठुळे आपल्याकडं 3 एकर नाही पडलाच ना भाऊ। छोटे कारण पूर्वी काय होतं, बँक लोन मागायला गेलं तरी ते बँकेवाले बालाची शिफारस आणायला पाहिजे। तर असा किस्सा आहे, व्यापारी बँकेमध्ये 10-20 हजार रुपये मागायचे, ते 1 लाख रुपये कर्ज द्यायला तयार झाले तर 10,000 रुपये बालाजीवालेच मागायचे। काय करायचं मग त्याच्यामुळे बँक लोन होत नव्हतं, काहीच होत नव्हतं आणि विक्री खरेदी जर केली गुंठेवारी अडचणीमुळे लोकांना विकायला लागायच्या। हा सांगतो ना पुढं, तर ते नाव आता पूर्वी लागत नव्हतं, आता ते नाव लागतं। आता सरोज अहिरेंनी बरेच परिश्रम करून थोरात साहेबाकडून त्यांनी मिटवलं। ते मेळावा घेतला होता, आम्ही गेलो होतो मेळाव्याला, तर त्यांच्यामुळे बरंच झालं। 25-30 वर्षापासून लई अडचणीत होते लोक। स्वतः समक्ष मंत्रालयात आम्ही स्वतः चक्रा मारलेल्या आहे। कोकाटे साहेब होते ना, ते घेऊन गेले होते आम्हाला। ते म्हणा तुम्हाला माहीत नसेल, आम्हाला सगळं माहिती, पण सरोज अहिरेंनी कसं केलं त्यांनाच माहिती। त्यांनी बाळासाहेब थोरात आले, इथं पण येऊन गेले विविध गावामध्ये, त्यांचा आम्ही सत्कार केला। थोरात साहेब होते ना महसूल मंत्री, आता मागच्या वेळेस सरकार पडायच्या अगोदर त्यांनी आणि सरोजताईंनी कसं केलं ते काही सांगता येईल। पण सरोजताईचं बरंच श्रेय, 100% श्रेय सरोजताईचं, दुसरं कोणाचंच श्रेय नाही। कोण म्हणतं त्यांना आणा इकडे समोर आमच्या, कोण जर म्हणत असेल लोकप्रतिनिधी आम्ही केलं तर ते आम्हाला माहीतच नाही ना, कोणता लोकप्रतिनिधी म्हणतो आम्हाला माहिती आहे ना, आम्ही सगळ्यांकडे जायले ना। यावेळी देखील सलग दुसऱ्यांदा सरोज अहिरे या देवळाली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। सध्या त्यांचा देवळालीच्या ग्रामीण भागात देखील अहिरे यांच्या माध्यमातून विकासगंगा पोहोचल्यानं त्यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।